मी तुम्हाला दाखवणार आहे आज की एक 5 बकरांचं मटणाचा कार्यक्रम आहे जागरण. तर याचा पूर्णपणे व्हिडिओ आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आजचं जे 5 बकऱ्याचं कालवण आहे पूर्णपणे आवाज करणार आहेत आणि एकदम घरगुती जागरण घरगुती पद्धतीने करणार आहे. जे काय मसाले बिसाले असतील हे सगळे त्यांनी आधीच काढलेले आहेत घरगुती. येसवर टाकून हे भाजी केली जाणार आहे आणि पूर्णपणे रेसिपी तुम्हाला दाखवतो. जर आवडली तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, नाही का. कारण नॉनव्हेज बरोबर तुम्ही व्हेजवाल्यांची पण काळजी घेताय ना. मशरूम हां चालेल ना वहिनी, व्हिडिओमध्ये घेतल्या हो नक्की. पूर्ण गोणभर कांदा चिरायचं काम चालू आहे. हे आमच्या चुलती आहेत, चाललंय त्यांचं कांदा चिरायचं काम. आणि विशेष आजचा ब्लॉग करायचं म्हणजे ना, ही जी 5 बकराची भाजी पूर्णपणे आबा करणार आहेत. आता हॉटेल जागरण बंद करून आपण जवळ महिना 1.5 महिना झालं आबा करतात आपल्या जागरणच्या भाज्या बिज्या. हे असत सुदामता त्यांनी सगळे मिळून, नाही का. कोंबडा पकडायचा आहे आज, याला कापायचं आहे असं वाटते मला. आता क्रिया पाहता अशा प्रकारे पहा कोंबडा तर पकडलेला आहे. आता गावला काकू, गावला. मटण आलं 120 ते 130 किलो मटणाला 5 ते 6 लिटर तेल वापरलंय फक्त, दोन्ही पातेले मिळून. एकदम कमी प्रमाणात तेल वापरलं जातं आणि जी काही चरबी आहे प्रॉपर ती चरबी जास्त वापरली आहे. पाहू शकता तुम्ही बघा आता ही चरबी वाटलेली. एवढं ऊन आहे ना आज. आयफोन ऑलरेडी माझा हाय हिटेड झाला आहे आणि बंद झाला आहे, तर सॅमसंगमध्ये रेकॉर्डिंग करतो. आता मी थांबलो ना, पण पूर्णपणे मला चरबी जाणतो, जो आता सुगंध आहे ना असं जाणवतोय ना की आत्ताच, नाही का. त्याच्यामध्ये सूप पण एवढं प्रॉपर होणार नाही. मटेरियल जे ज्यांनी वापरलं ना पूर्णपणे या भाजीला प्रॉपर सूप होणार आहे. नाही लक्ष टाकून यायचं, जरा लक्ष टाकायचं जरा. काय नाही करायचं. मित्रांनो मटण आलेले आहे तर, नाही का. चरबी टाकून ती पूर्ण कांदा आणि चरबी टाकलेली याच्यामध्ये, नाही का. गरम आहे उन्हाने तापलं इथे. हात लाव बघलेला तुम्ही आखत तर ते कसं होईल. अरे बघलं जवळ घ्या. 110 115 पहा मित्रांनो, आता 110 ते 120 किलो मटण आहे आणि पूर्णपणे चरबी हळदी मिठामध्ये शिजवून घेतात, नाही का. तेल पण कमी वापरलेलं आहे एकदम. आणि आबा असं नेहमीच करतात ही सगळी. 2-3 जण असतात, नाही का, कायम कुठलेही जागरणाचे कार्यक्रम असले हे करतात.
आणि ह्याच्यामध्ये जे आचारी वापरतात त्या पण अजिबात ग्रेव्ही कुठलीच बनवत नाही ह्याच्यामध्ये. पूर्णपणे एकदम घरगुती सगळे वाटणं बिटणं सगळे आधीच त्यांनी मसाले बिसाले सगळे आधीच रेडी करून घेतलेले असतात घरगुती सगळे नाही का. चांगलं हलवलं लाला पिवळं राहिलं. कसं आहे देसो दादा ह्याच्या कधी कल्याण कधी हलवायला फडका घे गरमीच एवढी ना पूर्ण वरतून खाली पातेल्यात जाळ पण चाललाय त्याच्यामुळे सगळं गरम होतंय. त्रास झाला. पहा मित्रांनो आता कसं दिसतंय एकदम नाही का. आणि पूर्ण त्याचं स्ट्रक्चरच बदललंय हळदी आणि मीठ ते नाही का. आता शिजायला आता होईल ते व्यवस्थित. पहा त्याला जे पाणी आहे पूर्णपणे आमचं पाणी पाण्याचं पूर्णपणे मटणाचं पाणी आलेलं आहे. पहा आता दोन्ही चुलीवरती पातेले आहेत. ह्याच्यामध्ये हे जे पातेले ह्याच्यामध्ये 3 बकराचं मटण आहे आणि ह्याच्यामध्ये 2 बकराचं म्हणजे 5 बकराचं मटण आता शिजतंय पूर्णपणे नाही का. दाखवतो मी तुम्हाला शिजल्यावरती थोडंसं. आता गरम पाणी ओतलं ह्याच्यामध्ये. त्याला बी हात मारा गप्पा पाणी नाही होतं पाणी सुटले मटणाला. हॅलो 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 तुम्ही हॅलो गरम पाणी गरम पाणी ओतलं ना म्हणजे त्याचं चेंज होत नाही अर्क नाही का. गार पाणी ओतलं की मग व्यवस्थित नाही मग नाही आज पाणी ओतलं ना कल्याण ते जे सूप राहत आहे ना ते एकदम टेस्ट राहत. नंतर ते बरं आठवणीला सूप मग आता त्याच्यात ते आहे ना ते थोडं पूर्णपणे गरमच पाणी वापरले अजिबात गार पाणी वापरलेलं नाही याला. कारण आता भाकरी तयारी चालू आहे. 1 2 3 4 6 7 तव चालू आहेत नाही का. भरपूर बाकी लागणार आहेत आता कशा उकळ्या आहेत आता मध्ये मध्ये हलवून चेक करतात. दिसत नसेल तुम्हाला वाफेल म्हणून नाही का. चाळ पहा किती झालं. आले शिल्लक पण काय मित्रांनो शिजले का पाहतात दोन्ही पण बकरं. शिजले. आता हे गॅंग काही पोर नसलं बघा मटण काढलं का पातेल्यामध्ये आणि हे जे आळणी पाणी ह्याच्यामध्ये पूर्णपणे मटणाची भाजी होणार नाही का. मसाला काढला लवकर घ्या बरं का पाचायला लागले जरा कल्याण हे पाणी त्याच्यात जेवढं होईल तेवढं काढावं. लागलं तर थोडं पाणी नाही ते बरवलेलंच नाही. त्यांच्या पाठीमा तुम्ही शिका पाऊल पाऊल लवकर शिकतील. आला पेस्ट जे पातळी ना आला पेस्ट ते पातळी आला पेस्ट
कुठली जाते दे इकडे ते बारकाई बघू पुढे सर आता हे जागरण जुनं झालं माझ्या व्हिडिओ येणार का रे आगा उडं ना नको पाणी नको होतं पाणी नको ते नंतर होतं पाणी नंतर ते राहू दे तसंच ते गरम पाण्याचं ते नंतर आपलं धुवून धावून टाकू मसाला हे झालं ते दुसरा कुठं अजून घेऊ हे टाकला का हे नको 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 3 होतं ना 2 टाकलं का त्याची डिकळे झाले स्ट्रक्चर पाहू शकता आता तो ओलं वाटण टाकलेलं नाही का तरी पण आता पहा आणि काश्मीर लाल मसाला टाकलेला आहे वरून तरी स्ट्रक्चर पाहता कसं पाहिजे थोडंसं उडतोय मसाला अंगावर त्याच्यामध्ये जो काय करत नाही पाणी टाक गरम पाणी घे बाकी आबाने ते घरचा मसाला जो येसर असतो आपल्या जागराच्या भाजीला जो होतो ना गरम गार घे मेन जो हे मेन असतं ना बुडव त्याला काय घट्टपणा टाकायचं तो कशाने जाणव ते पण तुम्हाला दाखवतात नाही का आणि हे जे येसरचं वाटण आहे ना याच्यामुळे भाजीला घट्टपणा आहे असं हे कर जरा चांगलं अजून घे हा बाबा आता मसाले टाकले सगळे वत कल्याणवर एक बादली वत गार पाणी घे एक मग वत लागणार तेवढं 2-3 बादली परतो द्या ते त्याला नुसतं त्याला नाही जमत मग सगळं त्याला एक डबा खा लागेल त्याला भाजी करणारे माझं बघणारे बाग किती हे सगळं पा हे सगळे लोक निवांत बघून बसून बघा त्यात पाणी काढलं होतं मटणाचं पोरका त्याच्यावर आलंय नाही का आता तिकडे फोड पटकून त्याच्यावर आलंय त्यांनी काय त्या पाण्यामध्ये वरून तेल अजिबात वापरत नाही अजून एक मकान पाणी तसं कल्याण वाकायची कामं सांगणार त्यांना जास्त पीठ बाजून हा आपण मिक्स करून घेतात नाही का खरी टेस्ट जी येते धनगरी भाजीला किंवा जागराच्या ती त्याच त्याच्या मसाल्यामुळे पाहू शकता तुम्ही आता येसराचं वाटण टाकलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून कलर बघा आता कसं हळूहळू चेंज होतो बेल्टचं काम गेला पाहू शकता आता स्ट्रक्चर कसं आलेलं आहे हा करायचं ते पाणी येते आली ही आबांची टीम आहे सगळी नाही का सुदाम आबा आणि सगळी मुलं मदत करतात वर्कर बरोबर वर उचल पाहता मस्त तरी सुटली भाजीला त्यातलं किती राहिले त्या बागल्यातलं होत पहिलं हा त्या बागल्यातलं होता सगळं ते कल्याण संतोबान तुम्ही दोघं वरती या ते बादल्या बरा पटापटा कल्याणला काय सांगतो इकडे हात या ना बाहेर पुढे नाही जाऊ द्या 2 घ्या दोघं जण 2 बादले राहिली गरम पाणी म्हटलं भाजीच्या टेस्टमध्ये कुठलंच काय बिघडत नाही पूर्णपणे भाजीला गरम पाणी ओतता येतात वरून
अजून पाणी टाकायची. जर 25 किलो 20 किलो टाकायचं. 20 किलो टाक ना काय ये दे चालतं. आता पातेल्यात बसणार नाही म्हणून भाजी काढतात, नंतर पुन्हा उकळीत सोडणार नाही का, म्हणजे एक्स्ट्रा. नंतर रस्ता जरी काही पडला तरी बनवायची गरज नाही ह्याच मसाल्यातला. ते 2-3 बाटल्याने घे ना. ते हंडान बाटल्या घेते तू. ह्यात आता किती लोक जेवते ना बा? हा? ह्या पातेल्यात किती लोक जेवतील साधारण? 1100, 1200, 1300 पर्यंत 2500 काय जेवतात. 1300 पर्यंत. बस का ते माप देणार ठीक आहे भाऊ पुढे होतं त्याच्या नको तू निम्म आले ना निम्म मग टाकायचे. आधी थोडं खाली जाऊ द्या मग डायरेक्ट परात करून टाका. काय साठी चाललंय मटण? हा काय हॉटेलमध्ये भरपूर व्हिडिओ केल्यात, पण लाईव्ह व्हिडिओ करतोय ना त्याच्यामुळे जरा थोडंसं डिस्टर्ब होतं असं वाटतं लोकांना. जरा पडतो जरा पडतो. खाली सांडून नका तू फक्त मटण चाललं पूर्ण फ्राय झाले आता. हलवा बरं का चांगलं. हा भाताला एक राहिली तरी चालेल. हे पहा आता मटण थोडंसं फ्राय होणार आहे. जास्त काही मसाला याच्यात वापरले नाही, फक्त दाणा पावडर आणि मटणाचा जो स्टॉक आहे तोच वापरलाय थोडासा. पाहू शकता स्ट्रक्चर कसं बदललं एकदम मस्त. आता साधारणतः 1,500 लोक कमीत कमी येणार आहेत कार्यक्रमाला. त्या हिशोबाने नियोजन चालू आहे सगळं. पाय खाल्लं तेव्हा बाटल्या घ्या तू. हे आता सगळं आमच्या इथल्याच महिला आहे सगळ्या नाही का, एका मिरला मदत असते तांदूळ आणले बाटल्या घ्या दोन. कमीत कमी 50-60 महिला त्यात असतील. नको तू त्यात नको तू. कुठून आलाय तुम्ही? हा आण बाटल्या घे चल. 8 बाटल्या पाणी पाहिजे ना आपल्याला. वाटलं तर ते दुसरं काय असलं पातेल मोकळत नाही टीप आहे ना मोकळी. इथं राईसचं प्रिपरेशन चाललंय. पिवळा राईस होणार आहे मला असं वाटतं. आता यांचे मसाले हातातले बघितलेत ना आबांच्या त्या हिशोबावर. ह्याच बादलीने ह्याच बाटलीने टाकायचं पाणी. म्हणजे ही भरून तिच्यात होते काय जिरी बरं झाली. फडकं घे कल्याण. पाणी नाही टाकायचं थांबा. घे इकडे फडकाचं इकडे काय हळद दिली. हळदीची नाही गरज पडणार. हा चेहरा लक्षात द्यावा रे सगळ्यांनी. हा जो 2 माणसांच्या मधला चेहरा. पूर्ण पालथी नको पूर्व नाही त्यात मटण आहे ना. मटण पण टाकले जाते त्याच्यात. थोडंफार
नाही काय नाही दादा नाही कधी आहेत 1-2-3 खडं. पडू द्या मग झाडाचं फोकस मारायचं एक टाकलेली. दादा दादा ढोच जरा त्याला. लाकूड होतं तुला म्हणजे 4 मोठं मीठ नव्हतं का? मोठंच मोठंच आहे. बारकन. थोडं आपल्याला जाऊ दे. बादल्या भरल्या दादा. फोटो काढतो ना. करायला लागेल ना कोण्या पब्लिक आता आहे का रस्त्याला क्वालिटी आहे का? 1 नंबर रस्सा नक्की मटन. गावठी टाईप मध्ये रस्सा आहे. अच्छा अच्छा. रस्सा असं वाटतंय हा रस्सा एकदम घरच्या पद्धतीने मैदानी वगैरे कोणीतरी बनवले आबांनी बनवलेला आहे. छान रस्सा छान. ओके ओके. खरंच छान झाले रस्सा. तरी बस